Welcome student. We are going to learn about English subject standard 10 unit number 2.4 and epitome of courage. Epitome of courage means धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण. अतिशय सुंदर अप्रतिम असा हा लेसन आहे. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्यावर आधारित हा लेसन खरोखरच आपल्याला बोध देणारा आणि आपल्या जीवनामध्ये एक आदर्श प्रेरणास्थान देणारा असा हा लेसन या ठिकाणी दिलेला आहे. या संदर्भात आपण ह्या लेसन मध्ये माहिती पाहणार आहोत. तोपर्यंत आपण याचे नवीन शब्द कोणते आहेत ते पहिल्यांदा आपण पाहूया. मॉर्न मीन्स स्पेल सॉरी फॉर मीन्स शोक करणे. नेक्स्ट exemplary means worth of imitation and admirable means प्रेरणादायी. सेकंड hailed acclaimed means ओळखले जाते. epitome very fine example of the something. epitome means एक आदर्श नमुना. स्टीफनचा एक आदर्श नमुना ह्या पाठामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॉस्मॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ द ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ युनिव्हर्स विश्व निर्मितीचा अभ्यास. नेक्स्ट क्विक ऑफ फेट एक्सेप्टेड चेंज ऑफ डिस्टिनी अनापेक्षित वळण. प्लस बी a backward अक्षम्य. perplexed full of difficulty means गोंधळलेला. fit of frenzy means great announce of or a rage means भयंकर संताप. a bolt from the blue a sudden accepted shock means धक्कादायक घटना. Prognosis forecast of the future health condition means रोगाचा संभाव्य चढ उतार. Undaunted not afraid of the misfortunes भीती न करणे. Next epoch making of great importance at a particular restricted time means योग्य वेळी. bestowed on granted as an honor means बहाल केली. and last one layman an ordinary person without any special skills means सामान्य व्यक्ती. Student, we are going to learn about this lesson. This is very much important lesson for our life. आपल्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारची कलाटणी देणारा आणि आपण काय करायला पाहिजे या पद्धतीने आत्मसात करणारा असा हा लेसन. आपण ह्या लेसनला या ठिकाणी सुरुवात करतोय. वी ऑफ्टन टेक द हेड बिहाइंड आवर विकनेस. आपण बऱ्याच वेळेला आपल्या वेगवेगळ्या दुबळेपणावरती विकनेसेस कमतरतेवरती डिसएबिलिटीज दुबळेपणावरती हँडिकॅप्स अपंगावरती मॉर्न ओव्हर देम आवर होल लाईफ थॉट. आपण त्यांना त्या गोष्टीचा शोक करत बसतो, त्या गोष्टीचा विचार करत बसतो आणि त्या गोष्टीचा शोक करत असल्यामुळं आपण त्याला दोष देत असल्यामुळं आपलं काम आपण करू शकत नाही. डॉक्टर स्टीफन हॉकिंग वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी. ह्या शतकातील अतिशय विद्वान, अतिशय नामवंत, कुशाग्र बुद्धीचे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते स्टीफन हॉकिंग. एक त्यांचं मूर्तिमंत उदाहरण ह्या पाठातून आपल्याला पाहावयास मिळतं. डिड नॉट डू सो इम्पायर अँड सफरिंग फ्रॉम द व्हेरी रिअर ड्रेडेड डिसीजेस. अतिशय गंभीर दुर्दम्य आजार असणारी व्यक्ती
व्हीलचेअरवर खिळवून ठेवणारी व्यक्ती, ह्या सगळ्यावर मात करून एक यशस्वी संशोधन त्या व्यक्तींच्याकडून झालं. Dr. Hawking continually researched undaunted his excellent courage should inspire us to do best under the time circumstances. आणि खरोखरच अविरतपणे एवढ्या सगळ्या समस्यांना, या सगळ्या आजारांना तोंड देत ह्या व्यक्तीने एक वेगळं अस्तित्व संशोधनामध्ये निर्माण केलं. एक्झॅक्टली 300 years after the date of the great scientist गॅलिलिओ महान शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी दुर्बिणीचा शोध लावला. पृथ्वीचं स्थान कुठं आहे हे त्यांनी इतरांना समजून देण्याचं काम या महान शास्त्रज्ञांनी केलं. परिवलन आणि परिभ्रमण म्हणजे काय हे सगळं त्यांच्या संशोधनातून त्यांनी निर्माण केलं. त्यांच्या मृत्यूनंतर 300 वर्षानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफोर्ड, लंडन, 8th day of January 1942. 8 जानेवारी 1942 ला गॅलिलिओच्या 300 वर्षानंतर एका महान शास्त्रज्ञांचा जन्म झाला. हे आपलं भाग्य आहे. लिटल डिड द पेरेंट्स नो वन डे आफ्टर लिटल बॉय हू हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ युअर कंट्री. आणि एका चांगल्या नामवंत शास्त्रज्ञांच्यामुळे आज एक वेगळ्या प्रकारची क्रांती विज्ञानामध्ये घडलेली आपल्याला पाहावयास मिळते. नायदर वुड नोबडी इमॅजिन दॅट माइंड वुड सोअर अप द स्पेस लाईक लाईट. कुणाच्या धानीमनी सुद्धा नव्हतं हे छोटस पोरग एवढा मोठा शास्त्रज्ञ होईल आणि एवढी किमया करेल हे कुणाच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं. More importantly, none could predict that would be very epitome of the courage. आणि खरोखरच एक आदर्श नमुना घेण्याचं काम ह्या ठिकाणी स्टीफनच्याकडून आपल्याला पाहावयास मिळतं. करेज इज द वंडरफुल थिंग. इट इज इक्वल विच मेक्स पीपल नॉट लूज हर्ट ऑफ्टन फेस्ड विथ ग्रेट क्लॅमिटी. अनेक घटना घडत असतात आणि त्या घटनेवरती मात करण्याचं काम, आपलं धैर्य जर चांगलं असेल आणि जर विल पॉवर जर चांगले असेल तर आपण त्याच्यावर सगळ्यावरती मात करून आपण यश संपादन करू शकतो. इट वुड नॉट बी एक्झॅजरेशन्स टू से डॉक्टर स्टीफन हॉकिंग अ लिव्हिंग लिजंड ऑफ कॉस्मॉलॉजी. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी विश्व निर्मितीचं शास्त्र याच्यामध्ये खूप अभ्यास चांगला केला आणि त्याच्यामध्ये संशोधन करायला त्यांनी सुरुवात केली. ही इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ द करेज अँड होप, एक्सेप्ट हिज माइंड होल बॉडी बाउंड द व्हीलचेअर. आणि खरोखरच ह्या व्यक्तीला मानायला पाहिजे की त्या व्यक्तीनं स्वतःची पूर्ण बॉडी, पूर्ण शरीर त्या व्हीलचेअरवरती जखडलं होतं आणि त्याच्यातून संशोधन करत होते. आपली सगळी शरीर यष्टी चांगली आहे, हातपाय चांगले आहेत, मेंदू चांगला आहे, तरी सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी करू शकत नाही. त्या सगळ्या गोष्टीवर मात करून हे काम स्टीफन या ठिकाणी केलेलं आहे. एक्सेप्ट द माइंड होल बॉडी ऑफ द बाउंड व्हीलचेअर थँक्स टू रिअल पीक ऑफ फेट इट वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी. आणि खरोखरच एक अनपेक्षित वळण ह्या स्टीफननी घेतलं आणि एक विश्व निर्मिती आणि संशोधन निर्मिती करण्याचं काम चांगल्या पद्धतीने केलं. अँड अवरेज चाइल्ड स्टीफन ग्रो अप टू बी नॉर्मल टीनेजर्स. 13 ते 19 वय गटामधली जी मुलं असतात तशाच पद्धतीनं स्टीफनचं बालपण गेलं. फुल ऑफ द मिशिफ, लॉट ऑफ लव्ह अँड म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. लहानपणीच त्यांना संगीताची आणि गणिताची खूप आवड होती. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम स्टडी मेडिसिन्स. त्यांच्या वडिलांची अपेक्षा होती वैदिक शास्त्रामध्ये मुलग्यानं करिअर करावं. बट ही वॉज बेंट द स्टडी मॅथमॅटिक्स. परंतु त्याला आवड गणिताची होती. इवन थ्रो द फादर वॉन्टेड हिम स्टडी मेडिसिन्स
been studying mathematics. University of the Oxford at time have course of mathematics. He opted to study physics instead. आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गणिताचा अभ्यासक्रम नसल्यामुळं त्यांनी पर्याय म्हणून फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राचा अभ्यासक्रम शिकायला सुरुवात केली. At the age of 70, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and he fell down couple of the times. आणि 17वे वर्ष अतिशय धक्कादायक त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आलं आणि त्या वयामध्ये त्यांनी अचानक त्यांना चक्कर आली, 2 वेळा ती खाली पडली. He perplexed him. He went to see family doctor आणि तात्काळ ते त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले. Who diagnosed him suffering from the extremely rare diseases ALS, LOU. AIDS diseases that effect of the nervous system and eventually weakness of all the muscles of the body. आणि खरोखरच अतिशय वाईट अशी घटना घडली की त्यांच्या जे निदान नंतर करण्यात आलं त्या निदानामध्ये ALS म्हणजे मज्जा तंतूला डॅमेज करण्याचं काम जो आजार करतो ती व्याधी त्यांना निर्माण झाली होती. Stephen says even as a child muscles coordination was nothing to write from him. आणि लहानपणापासून त्यांच्या हातातली हालचाल मंदावली, लिहिता येत नव्हतं नीट. ही recollect the handwriting would send his teacher to fit of frenzy. आणि त्यांचा हस्ताक्षर खराब असल्यामुळं शिक्षक सुद्धा भयंकर संतापायचे. Nor was the inclined power sports, nevertheless diseases come to bolt from the blue. आणि कालांतरानं थोड्या धक्कादायक घटना घडत गेल्या, हालचाल करायला त्यांची हालचाल मंदावली जाऊ लागली. How much time he had left the planet was the uncertain. The prognosis was bad and the doctor said could not do much. आणि वैद्यकीय उपचार सुरू होते परंतु डॉक्टर सुद्धा हतबल झाले की म्हणजे याच्यावर आता आपल्याला जास्त काही करता येत नाही. Undoubted, Stephen decided to continue the research and even got engaged Jane Wilde. त्यांनी आपलं संशोधन विज्ञानामधलं शास्त्रामधलं करायला सुरुवात केली आणि त्याच काळामध्ये त्यांनी एका मुलीशी लग्न केलं, जेन वाइल्ड नावाच्या मुलीशी. Hawking says that ironic as the may sound, it is at its the small stage he began to enjoy life the most. आणि खरोखरच त्यांच्याकडून शिकण्यासारखं एवढा दुर्दम्य आजार असताना सुद्धा सगळ्या गोष्टीवरती मात करीत आनंदाने जीवन जगण्याचं काम त्यांनी केलं. This is said was because instead living life moment and continue the doctoral research work in new vigors. आहे त्यात समाधान मानणे, आहे त्या वेळेचा आनंद घेणे हे त्यांनी जपलं गेलं. In the meanwhile, the diseases worked. It is where the Stephen's body left him disabled. He began to studying concept of the black holes. त्यांचे पूर्ण शरीर, मेंदू काम करत होता, बाकीचे अवयव काम करत नव्हते, तरी सुद्धा त्यांनी PhD ब्लॅक होल्स या विषयामध्ये त्यांनी सुरू केले. Epoch-making statement that established theories. Scientists believe the universe began with Big Bang. Explain the concept better, Stephen. What is known as Lie algebra. आणि त्यांनी आपलं संशोधन थांबवायला नाही, वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं संशोधन करत करत ते आपला मार्गक्रम सुरू ठेवत होते. दो confined to wheelchair with no control over his body, save the figure with a computer to help him express his thoughts. Dr. Hawking is an authority in profound subject of the science. त्यांनी जरी सगळ्या गोष्टी जरी
त्यांना सामर्थ्यवान वाटत नसल्या तरी त्यांचा मेंदू त्यांना सुचवत होता की आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि त्या उमेदीनं ते संगणकाशी अटॅच करून त्याच्याशी कनेक्ट होऊन ते आपलं संशोधन करण्याचं काम करत होते. परफॉर्म द subject of science, numerous honorary doctorate and award have been bestowed on him. He is fellow of the Royal Society. त्यांना अनेक पुरस्कार, अनेक पदव्या त्यांच्या ह्या संशोधनामध्ये बहाल केल्या गेल्या. अँड द मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ द सायन्स. आणि ते विज्ञानामधले एक उच्चतम पातळीच्या शास्त्रज्ञामध्ये ते जाऊन बसले. In the spite of the begun consider Einstein equal in the intelligence, Dr. Hawking is very humble man. अतिशय विनम्र असणारी ही व्यक्ती संशोधनामध्ये त्यांनी खूप मोठ्या धडाडीनं काम त्यांनी सुरू केलं. A simple down to earth man, he had authored many books dealing with his awesome ideas, keeping the layman in mind. त्यांनी आपल्या ह्या संशोधनाच्या माध्यमातून अशी पुस्तकं लिहायला सुरुवात केली आणि पुस्तकाच्या प्रभावामुळे ते मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध जगतामध्ये आले. हिज रायटिंग फुल ऑफ पीट अँड ह्युमर. त्यांचं संशोधन अगदी विनोदी भाषेमध्ये लोकांना रुचेल अशा पद्धतीने त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. हिज स्टाईल इज lucid that non-scientist can also understand him. His book, A Brief History of Time, is one of the best-selling books of our times. त्यांचं एक अतिशय गाजलेलं पुस्तक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, म्हणजे त्या पुस्तकानं विक्रीचा ब्रेक केला. अनेक नामवंत पुस्तकाच्या यादीमध्ये, विक्रीच्या यादीमध्ये ते पुस्तक जाऊन पोहोचलं. अशा पुस्तकांची निर्मिती सुद्धा डॉक्टर स्टीफन हॉकिंगने केलेली आहे. And being asked how do you feel about having the Deadpool ALS, Dr. Hawking is continuous of optimism and hope says not very difficult from the rest. त्यांचं एकच धोरण होतं की ज्या गोष्टी आपल्याकडे नाही त्याच्यात कुठंच बसायचं नाही, त्याच्यावर विचार करत बसायचं नाही. आय ट्राय टू लीड द नॉर्मल लाईफ ऑफ द पॉसिबल. सर्वसामान्यांच्या सारखं आपल्याला जीवन कसं जगता येईल आहे, त्याच्यात कसं आपल्याला काय नवीन नाविन्यता करता येईल हे करण्याचा प्रयत्न ते करत होते. प्रिव्हेंट्स मी ऑल्सो डुईंग विच आर नॉट मेनी. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्ह दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर कोर सिक्रेट ऑफ द युनिव्हर्सल. हिज ओरिजिनॅलिटी हिस्टॉप मे बी even predict it ultimate dismiss. Like Dr. Hawking, there are many people who display exemplary courage in their lives. Let us salute all those brave people who, spite of being disabled, strive to be their best. आणि खरोखरच असे अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले. त्या अनेक शास्त्रज्ञांच्या मध्ये त्यांच्या तोडीला जाऊन उच्च दर्जाच्या शास्त्रज्ञामध्ये बसण्याचं काम त्यांनी केलं. एक अतिशय दुर्दम्य आजाराने ग्रसलेली व्यक्ती एवढं मोठं संशोधन करील हे स्वप्नात सुद्धा नव्हतं. आणि ते सगळ्यावरती मात करत आपल्याला काही झालंच नाही अशा आविर्भावामध्ये ज्यांनी जीवन जगलं, सर्वसामान्यांच्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्या समाधान मानून आपल्याला चांगलं काय करता येईल ते करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला अशी व्यक्ती. आणि त्या व्यक्तीकडून बराचसाच बोध घेण्यासारखं आपल्याला आहे. बाळांनो, आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा अनेक घटना घडत असतात आणि त्या घटना आपल्याला सगळे अवयव असताना सुद्धा आपल्याला त्या करायला जमत नाही. परंतु अवयव नसणारी अशा अनेक माणसं आहेत. 2 हात नसणारी माणसं आज काम करू शकतात, 2 पाय नसणारी माणसं काम करू शकतात. म्हणजे आणि आपण असून काम करू शकत नाही. हे ह्या व्यक्तींच्याकडून आदर्श आपण घ्यायला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये ते आत्मसात करणं गरजेचं आहे. धन्यवाद.